आहे ना, मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी ती शेवटपर्यंत लढली, मेरी झाशी नाही दूंगी. तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई आहे, मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही. आणि तुम्ही कोण आमचं वाकडं काय वाकडं करू शकता तेच बघतो. सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक वज्रमुठ झाली तसे पळपुटे. आणि सहज काय काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो, सगळे कार्टून संकलन करत होतो, त्याच्यामध्ये एक कार्टून आहे, एक शिवसैनिक तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजूला एक भाजपला दाखवलंय, कमळवाला असेल किंवा काय, तेव्हा जनसंघ होता. आणि तो शिवसैनिक सांगितले, तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा. तेव्हाही मशाल घेतली होती, आता सुद्धा मशालच हातामध्ये. आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतलेली नाही तर उदबत्ती घेतली असती ना आपण. जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय, उदबत्ती. हे उदबत्ती बिदबत्ती नाही घ्यायची, तर मशाल घ्यायची. पेटवायचं ते काय आपल्या ते नुसत्या अशा फुलभाज्या नाही पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची, खोट्याची लंका. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे. आज ह्या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते. शिव्या तर रोजच खात असतो. आणि आता हे सगळ्यांना कळते. काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला. अरे ओलल्ला पण तुझी दाढी आली, तू आता बोबडा कशाला बोलतोस. हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार. हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची. शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती. पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते. त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत.